नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आज आपण इयत्ता 8वीचा जो 8वा धडा आहे भूगोलाचा उद्योग या धड्याचे प्रश्न उत्तर बघणार आहोत। तर आपण उद्योग या धड्याचे प्रश्न उत्तर सुरू करण्या अगोदर जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर हा चॅनल सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा म्हणजे तुमच्या इयत्तेचे व्हिडिओ तुमच्या मोबाईलवर सर्वात प्रथम येतील। 8वा धडा उद्योग स्वाध्याय। प्रश्न पहिला, अचूक पर्याय समोर चौकटीत बरोबर अशी खूण करा। 1. औद्योगिक विकासावर खालीलपैकी कोणता घटक प्रत्यक्ष परिणाम करत नाही? पाणी, वीज, मजूर, हवा। त्याचं उत्तर आहे हवा हा घटक औद्योगिक विकासावर प्रत्यक्ष परिणाम करत नाही। दुसरा आहे, पुढीलपैकी कोणता उद्योग हा लघु उद्योग आहे? यंत्रसामग्री उद्योग, पुस्तक बांधणी उद्योग, रेशीम उद्योग, साखर उद्योग। याचं उत्तर आहे पुस्तक बांधणी उद्योग हा लघु उद्योग आहे। तिसरा आहे, पुढीलपैकी कोणत्या शहरात माहिती तंत्रज्ञानाचे केंद्र नाही? जुनी दिल्ली, नवी दिल्ली, नोएडा, बंगळूर। तर जुनी दिल्लीमध्ये माहिती तंत्रज्ञानाचे केंद्र नाही। 3. उद्योगांना नफ्यातील 2% रक्कम कशासाठी वापरणे अनिवार्य आहे? आयकर, उद्योगांचे सामाजिक दायित्व, वस्तू व सेवा कर, विक्री कर। तर इथे उद्योगांचे सामाजिक दायित्व या चौकटीत खूण येणार आहे। प्रश्न दुसरा, खालील विधाने सत्य की असत्य ते लिहा, असत्य विधाने दुरुस्त करा। 1. देशातील लघु व मध्यम उद्योग अवजड उद्योगांना मारक ठरतात। उत्तर आहे अयोग्य। दुरुस्त विधान येणारे देशातील लघु व मध्यम उद्योग अवजड उद्योगांना पूरक ठरतात। 2. देशातील कारखानदारी देशाच्या आर्थिक विकासाचे निर्देशक आहे। हे योग्य आहे वाक्य। 3. औद्योगिक विकास महामंडळाच्या स्थापनेचा उद्देश उद्योगधंद्यांचे विकेंद्रीकरण करणे हा आहे। हेही योग्य आहे। 4. उद्योगांचे सामाजिक दायित्व हे प्रत्येक उद्योगासाठी अनिवार्य आहे। उत्तर अयोग्य आहे। दुरुस्त विधान येईल की उद्योगांचे सामाजिक दायित्व हे प्रत्येक उद्योगांसाठी अनिवार्य नाही। 5. जमशेदपूर येथे साखर उद्योगांचे स्थानिकीकरण झाले आहे। उत्तर अयोग्य आहे। दुरुस्त विधान येईल की जमशेदपूर येथे लोह पोलाद उद्योगांचे स्थानिकीकरण झाले आहे। प्रश्न तिसरा आहे, खालील प्रश्नांची उत्तरे 3 ते 4 ओळीत लिहा। 1. औद्योगिक क्षेत्रासाठी सरकारकडून कोणकोणत्या सुविधा उपलब्ध होतात? उत्तर आहे औद्योगिक क्षेत्रासाठी सरकारकडून पुढील सुविधा उपलब्ध होतात। 1. औद्योगिक क्षेत्रातील उद्योगांना सरकारकडून वीज, पाणी कर यामध्ये सवलती दिल्या जातात। 2. औद्योगिक क्षेत्रातील उद्योगांना सरकारकडून सवलतीच्या दरात जमीन उपलब्ध करून दिली जाते। 2. प्रश्न दुसरा आहे, प्रश्न तिसऱ्यामधील आ. औद्योगिक विकासाच्या राष्ट्रीय विकासावर कसा परिणाम होतो हे तुमच्या शब्दात लिहा। त्याचं उत्तर आहे औद्योगिक विकासामुळे रोजगाराची पातळी वाढते। 2. देशातील लोकांना रोजगार मिळाल्यामुळे दरडोई उत्पन्नात वाढ होते व परिणामी लोकांचे राहणीमान उंचावते। 3. औद्योगिक विकासामुळे देशाचे स्थूल राष्ट्रीय उत्पन्नात वाढ होते। 4. देशातील उत्पादित वस्तूंची निर्यात केली असता त्यापासून देशाला परकीय चलन प्राप्त होते। अशा प्रकारे औद्योगिक विकासाचा राष्ट्रीय विकासावर परिणाम होतो। इथे प्रश्न तिसऱ्यातील जो ई हा प्रश्न आहे, उद्योगांच्या सामाजिक दायित्वाच्या उपयुक्ततेबाबत तुमचे मत थोडक्यात व्यक्त करा। त्याचं उत्तर लिहा। 1. समाजातील मोठ्या प्रमाणावर नफा कमवणारे उद्योजकांनी अथवा उद्योग समूहाने आपल्या नफ्यातील काही टक्के रक्कम समाजहित उपयोगी कार्यासाठी खर्च करणे म्हणजे सामाजिक दायित्व होय। 2. उद्योगांच्या सामाजिक दायित्वात वाढ व उद्योजक अथवा उद्योग समूह शैक्षणिक किंवा आरोग्यविषयक सुविधा पुरवू शकतात। समाजातील निराधारांसाठी, अपंगांसाठी, गरजू व्यक्तींसाठी मार्गदर्शन केंद्रे चालवू शकतात। एखादे गाव दत्तक घेऊन त्या गावच्या विकासाला हातभार लावू शकतात। पर्यावरणीय विकास केंद्रे उभारू शकतात। उद्योगांचे सामाजिक दायित्वामुळे परिसरातील लोकांच्या कल्याणात भर पडू शकते। प्रश्न चौथाच म्हणजे ई आहे प्रश्न तिसऱ्यातला, लघु उद्योगांची 3 वैशिष्ट्ये सांगा। उत्तर, लघु उद्योगांची 3 वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे. 1. लघु उद्योगांना भांडवल, जागा, यंत्रसामग्री या विधानांची तुलनेने कमी प्रमाणात आवश्यकता असते। 2. लघु उद्योगांना तुलनेने कमी मनुष्यबळ आवश्यक असते। 3. लघु उद्योगातील उत्पादित वस्तूंची बाजारपेठ तुलनेने मर्यादित असते। प्रश्न चौथा, खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा। 1. औद्योगिक विकासावर परिणाम करणारे घटक स्पष्ट करा। औद्योगिक विकासावर परिणाम करणारे घटक पुढील प्रमाणे होत.
प्राकृतिक रचना, कच्चा माल, मनुष्यबळ, पाणी पुरवठा, वाहतुकीच्या सोयी, सुविधा, भांडवल, बाजारपेठ, शासकीय धोरणे, राजकीय परिस्थिती इत्यादी घटक एखाद्या प्रदेशातील, देशातील औद्योगिक विकासावर परिणाम करतात. 2. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे फायदे लिहा. 1. महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना 1 ऑगस्ट 1962 रोजी झाली. 2. महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाद्वारे महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात औद्योगिक क्षेत्राची निर्मिती करण्यात आली आहे. 3. या औद्योगिक क्षेत्रातील उद्योगांना सरकारकडून जमिनी, सदर वीज, पाणी, कर यामध्ये सवलती दिल्या जातात, त्यामुळे औद्योगिकरणास चालना मिळते. 4. प्रत्येक जिल्ह्यात महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाद्वारे औद्योगिक क्षेत्राची निर्मिती करण्यात आली आहे. उद्योगांच्या विकेंद्रीकरण करण्यास चालना मिळते. प्रश्न 3. चौथ्यातील 3 म्हणजे ई. माहिती तंत्रज्ञान उद्योगांचे महत्त्व सांगा. याचं उत्तर आहे माहिती तंत्रज्ञान उद्योगाची माहिती शोधणे, माहिती मिळवणे, माहितीचे विश्लेषण करणे, माहिती संग्रहित करणे, मागणीनुसार माहिती पुरवणे इत्यादी बाबींचा समावेश होतो. 2. माहिती तंत्रज्ञान उद्योगात संगणक, इंटरनेट, मोबाईल फोन इत्यादी साधनांचा माहिती संबंधित कार्यासाठी मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. या साधनेद्वारे तुलनेने कमी खर्चात, कमी वेळेत आणि कमी कष्टात आवश्यक ती माहिती उपलब्ध होऊ शकते. 3. माहिती तंत्रज्ञान उद्योगातून मिळालेल्या माहितीच्या आधारे वैयक्तिक, शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक प्रगती करणे शक्य होते. 4. प्रश्न 4 म्हणजेच मोठा ई. भारतातील लोकसंख्येचा विचार करता उद्योग निर्मिती हा बेरोजगारावरील एक चांगला उपाय आहे. स्पष्ट करा. उत्तर बघा. 2021च्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या 2011 साली सुमारे 121 कोटी होती. 2. भारतातील बहुतांश लोकांचा शेती हा मुख्य व्यवसाय आहे व भारतातील बहुतांश शेती हंगामी स्वरूपाची आहे. परिणामी भारतातील लोकसंख्येत बेरोजगारीचे प्रमाण जास्त आहे, म्हणून भारतात मोठ्या प्रमाणावर उद्योग निर्मिती करणे आवश्यक आहे. 3. भारतात मोठ्या प्रमाणावर लघु उद्योग आणि मध्यम उद्योग निर्माण केले असता बेरोजगार व्यक्तींना, स्त्रियांना मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. प्रश्न 5. खालील विधानासाठी ओघ तक्ता तयार करा. आपण जे कपडे वापरतो त्यांचा शेतापासून आपल्यापर्यंत झालेला प्रवास. शेतमाल, कापूस, सूत निर्मिती, ताग्याची, कापडाची निर्मिती. 1. ब. एखाद्या उद्योगाच्या स्थानिकीकरणासाठी आवश्यक घटक लिहा. एखाद्या उद्योगाच्या स्थानिकीकरणासाठी आवश्यक घटक. 1. प्राकृतिक घटक. प्राकृतिक घटक मृदा, खनिज संपत्ती, पाणी पुरवठा. आर्थिक घटकांमधील शेतीमाल, वाहतूक, बाजारपेठ, भांडवल आणि इतर घटकांमध्ये मनुष्यबळाची संख्या, मनुष्यबळाची गुणवत्ता, वैज्ञानिक प्रगती आणि तांत्रिक प्रगती. फरक स्पष्ट करा. अ. मध्यम उद्योग आणि अवजड उद्योग. तर मध्यम उद्योगमध्ये आदानांचे प्रमाण. अवजड उद्योगांच्या तुलनेत मध्यम उद्योगांना कमी प्रमाणात भांडवल, जागा, मनुष्यबळ, यंत्रसामग्री आवश्यक असते आणि मध्यम उद्योगांच्या तुलनेत अवजड उद्योगांना मोठ्या प्रमाणात भांडवल, जागा, मनुष्यबळ, यंत्रसामग्री आवश्यक असते. खूप सोपे फरक स्पष्ट कराय परीक्षेला पण येऊ शकतो, आरामात लक्षात ठेवू शकता. उदाहरणे आहेत मध्यम उद्योगांची. फळ प्रक्रिया उद्योग, गुऱ्हाळ इत्यादी मध्यम उद्योगांची उदाहरणे. अवजड उद्योगांमध्ये उदाहरणार्थ साखर निर्मिती, कापड निर्मिती, वाहन निर्मिती, औषध निर्मिती इत्यादी अवजड उद्योगांची उदाहरणे आहेत. कृषीपूरक उद्योग आणि माहिती तंत्रज्ञान उद्योग. सर्वसाधारणपणे कृषीपूरक उद्योगांचे ग्रामीण भागात स्थानिकीकरण आढळते. सर्वसाधारणपणे माहिती तंत्रज्ञान उद्योगाचे नागरी भागात स्थानिकीकरण आढळते. स्वरूप बघा. कृषीपूरक उद्योगांचा पारंपरिक उद्योगात समावेश होतो आणि माहिती तंत्रज्ञान उद्योगांचा आधुनिक उद्योगात समावेश होतो. याच सोबत आपले इथे सर्व प्रश्न सोडवून झालेले आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करून सांगा तुमचं काय म्हणणं आहे, मत आहे आणि सपना झूम स्कूल चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. ऑल द बेस्ट.